नमस्कार मंडळी, दिस इज मी ट्रेड विथ संजना आणि आज आपण अनालिसिस करणार आहेत गोल्डच्या नेक्स्ट मंथ आणि नेक्स्ट वीकसाठी. तर आपण बघू शकतो की गोल्डमध्ये जेवढ्या काही मंथली कॅन्डल्स क्लोज झाल्या आहेत त्या सगळ्या क्लोज झाल्या आहेत सेलिंगमध्ये, ज्या इंडिकेट करतात की गोल्ड सध्या एक बेरिश ट्रेंडमध्ये आहे मंथली चार्टवरती. जर आपण चेक केलं तर गोल्डने वीकली वरती खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. ॲज इन गोल्डने खूप मोठा आणि खूप इम्पॉर्टंट सेलिंग एरियाला क्लोजिंग दिली आहे बिलो दॅट प्रिव्हियस कॅन्डल लो. ही कॅन्डल जी होती ती खूप इम्पॉर्टंट वीक होती. ठीक आहे, या वीकच्या खाली गोल्डने खूप चांगली अग्रेसिव्हली सेलिंगमध्ये क्लोजिंग दिली आहे. ज्या सेलिंगमध्ये क्लोजिंग दिल्यामुळे गोल्डने इथे काय केले की चेंज ऑफ कॅरेक्टर फॉर्म केले. येस, इथे एक चांगलं चेंज ऑफ कॅरेक्टर गोल्डचं फॉर्म झाले आहे सध्या, जे की आपल्याला कन्फर्मेशन देतं की गोल्ड नेक्स्ट मंथ पण खूप चांगलं प्ले करू शकतं, नेक्स्ट वीक पण सेलिंगसाठी. आता डे मध्ये जर आपण चेक केलं तर डे मध्ये बघा गोल्डने खूप जास्त कन्सोलिडेशन केलं आहे. लास्ट वीक मध्ये गोल्ड खूप मॅसिव्हली कन्सोलिडेट करत आहे आणि गोल्डमध्ये सगळ्या बायर्सची लिक्विडिटी गोल्ड हंट करणार आहे खूप ॲग्रेसिव्हली सेलिंगमध्ये. बिकॉज आपण जर चेक केलं तर गोल्ड या एका लेवलपासून 4204 या लेवलपासून गोल्ड जे आहे ते कधीच त्याच्यावरही कोणतीच कॅन्डल क्लोज होत नाहीये. बिकॉज हे खूप सेलिंग एरिया, इम्पॉर्टंट सेलिंग एरिया आहे चेंज ऑफ कॅरेक्टरचा. आणि याच्या खाली जर आपण बघितलं तर आत्ता सध्यासाठी डे मध्ये आपल्याकडे दिसत आहे की ही जी लिक्विडिटी आहे गोल्ड 101% काय करू शकतं की लिक्विडेट करू शकतं खूप ॲग्रेसिव्हली सेलिंग दाखवून. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू शकतो की 4 आवर्सच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला नेक्स्ट वीकसाठी काय रिॲक्शन बघायला भेटू शकते गोल्डमध्ये. गोल्ड 2 रिॲक्शन देऊ शकतं. ठीक आहे, गोल्डमध्ये 2 रिॲक्शन आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. त्यामधली पहिली रिॲक्शन आहे की गोल्ड 4 आवर्सच्या टाइम फ्रेमवरती खूप जास्त अगोदर तर या एका स्पेसिफिक लेवल पासून बाइंग देऊन या एका सेलिंग लेवलला, येस, एक स्ट्रॉंग सेलिंग लेवलला काय करू शकतं की टॅप करू शकतं आणि त्या सेलिंग लेवल पासून आपल्याला खूप चांगली एक सेलिंग बघायला भेटू शकते. आता इथे असं का होऊ शकतं, कारण की आपण जर चेक केलं तर गोल्ड ने या लेवलला 1 आणि 2 फक्त 2 वेळेस ऍक्च्युली काय केलंय की टॅप केलंय. आता गोल्ड थर्ड टाइम या लेवलला टॅप करू शकतं, हा फर्स्ट सिनॅरिओ, आणि तिथून एक खूप चांगली सेलिंग येऊ शकते गोल्डमध्ये. सेकंड सिनॅरिओमध्ये काय होऊ शकतं की सेकंड सिनॅरिओमध्ये गोल्ड एक चांगलं चेंज ऑफ कॅरेक्टर प्ले करू शकतं. गोल्ड मंडेला ओपन झाल्यानंतर अग्रेसिव्हली सेलिंगमध्ये जो ओपन झालं तर आपल्याला या वीकमध्ये बघायला भेटेल की गोल्ड या लेवलच्या खाली आपल्याला एक चांगली कॅन्डल क्लोजिंग देईल सेलिंगची. त्या कॅन्डल क्लोजिंग नंतर आपल्याला एक चांगलं चेंज ऑफ कॅरेक्टर बघायला भेटेल रिटेस्टसाठी, आणि ते एक चेंज ऑफ कॅरेक्टर रिटेस्टसाठी आपल्याला बघायला भेटलं तर गोल्ड इनडायरेक्टली काय करेल की जेवढे काही इथे गोल्डने बायर्स लिक्विडिटी हंट करण्यासाठी वेट करत होता तो एका चेंज ऑफ कॅरेक्टरने इथे बेसिकली ब्रेक होऊ शकतो. सो हा आहे एकदम बेसिक अँड सिम्पल अनालिसिस. आणि गोल्ड जेव्हा सेलिंग प्लॅन करेल तेव्हा एका गोल्डची एक सिम्पल लेवल आहे की त्या एक्सपेक्टेड लेवलपर्यंतच गोल्ड काय करू शकेल की सेलिंग प्लॅन करू शकेल. तिथली ही एक लेवल आहे 3498, ही एक लेवल आहे. या लेवलपर्यंत गोल्ड काय करू शकतं की मॅसिव्ह सेलिंग देऊ शकतं अंटिल नेक्स्ट मंथ. या मंथमध्ये या लेवलपर्यंत एक चांगली आपल्याला सेलिंग पाहायला भेटेल आणि त्यानंतर बघूया एक्झॅक्टली गोल्ड काय रिॲक्ट करतो. तो दिस इज व्ह्यू ऑफ माय फॉर दिस वीक अँड नेक्स्ट दिस मंथ.